शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच आज 19 फेब्रुवारी शिवजयंती. माझ्याकडून सर्व प्रेक्षक वर्गांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवात करतोय मित्रांनो एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताज्या बातमीने. मित्रांनो, कापूस खरेदीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी. मित्रांनो, ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची मागणी. आता मित्रांनो, हे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे की काय बघू आपण. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतील खुल्या बाजारातील खासगी कापूस खरेदी दरात मागील 8 दिवसापासून प्रति क्विंटल 500 रुपयापेक्षा अधिक घसरण झाली असून कमाल दर 8,000 रुपये खाली आले आहे. त्यामुळे नोंदणीकृत शेतकरी कापूस विक्रीसाठी CCI केंद्राकडे वळत आहे. कृषी विभागाने दिलेल्या उत्पादन आकडेवारीनुसार बाजार आवारात विक्रीसाठी आलेला कापूस पाहता अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस आलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. 2025-26च्या कापूस खरेदी हंगामात किमान आधारभूत दरापेक्षा किमान 1,000 रुपयाची वाढ होईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. मात्र दरात झालेल्या अचानक घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. हिंगणघाट बाजार समितीकडे आधारभूत दराने CCI कापूस विक्रीसाठी एकूण 11,678 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6,335 शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली असून 3,128 शेतकऱ्यांसाठी मल्टिपल नोंदणी व इतर पूर्तता अभावी नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तर 2,205 शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. मंजूर झालेल्या 6,335 शेतकऱ्यांपैकी अनेकांनी दरवडीच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला आहे. दरम्यान CCIच्या ऑनलाईन सुविधेमुळे पर्याय बंद करण्यात आल्याने शिल्लक कापूस विक्रीबाबत शेतकऱ्यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीस 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी सहकार नेते सुधीर कोठारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी CCIचे उपप्रबंधक अकोला यांच्याकडे तसे पत्र निवेदन दिलेले आहे. मित्रांनो, कापसाचे भाव सांगतो मित्रांनो. पुलगाव बाजार समिती मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,010 रुपयापर्यंत भाव चालू आहे. वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणघाटमध्ये मित्रांनो 9,470 क्विंटल कापसाची आवक होऊन 8,010 आहे. तर सिंधी सेलूमध्ये 2,500 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8,010 आहे. भिवापूर या ठिकाणी 7,650 रुपये. काटोल येथे जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,880 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,610 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,002 रुपये. त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,350 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ 7,625 रुपये. त्यानंतर मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेस. नक्की जाताना लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.